ओम नमो भगवते वासुदेवाय. छोट्या बालदोस्तांनो, आपण कृष्णाची रोजची एक एक लीला पाहत आहोत. आज आपण ती मुलं जेव्हा वनात जात होती तेव्हा काय काय खेळ करत होती याबद्दलची कथा पाहू. वनातील खेळ. कृष्ण पहिली 5 वर्षे गोकुळात होता. नंतर तो वृंदावनात गायींना चरायला न्यायला लागला. तेथे मोठा गोवर्धन पर्वत होता, सुंदर यमुना नदी होती, घनदाट हिरवी झाडी होती आणि बरोबर गोप बालके हे त्याचे मित्र होते. सकाळी लवकर उठून सगळेजण घरातील दशम्या बांधून घेत आणि गायींना घेऊन वनात जात. तेथे दिवसभर वेगवेगळे खेळ खेळत, फुले काढून माळा करत, कृष्णाच्या गळ्यात त्या माळा घालत, लहान वयात दूध तूप खावे, पचवण्यासाठी खूप खेळ खेळावे. शरीर अशक्त असेल तर कोणतंच काम होणार नाही म्हणून बलोपासना करावी हे श्रीकृष्ण सर्व आपल्या मित्रांना सांगत असे. कृष्णाने बाळगोपाळांना सद्वर्तन, आसक्तीविरहित प्रेम, खिलाडू वृत्ती यांचा आदर्श घालून दिला. कृष्णाचे मत होते, जर इथं एवढं दूध तूप लोणी आहे तर ते इथल्या मुलांना खायला दिलं पाहिजे. केवळ त्याचा उपयोग पैसे मिळवण्यासाठी करू नये. त्याने आईला सांगितले, तू मला जे खायला देणार आहेस ते माझ्या मित्रांनाही दे बरं का. कृष्ण मित्रांना आपल्या कुटुंबातल्या माणसाप्रमाणे वागवत होता. सर्व मुले दिवसभर रानात खेळ खेळत, दुपारी आपल्या शिदोऱ्या काढून जेवायला बसत. प्रत्येकाला वाटे श्रीकृष्णाने आपल्यातले खावे. कृष्ण सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करायचा आणि नदीच्या पाण्यात बुडवायचा व त्याचा एकत्र काला करून सगळ्यांना वाटायचा. तोच गोपाळ काला. मुलांना तो खूप आवडायचा. जेवणानंतर कृष्ण बासरी वाजवायचा. सर्व मुले ऐकत राहायची. गाईगुरे पण ऐकायला यायची आणि अशा रीतीनं संध्याकाळी सगळेजण घरी जायचे. आता कृष्ण मोठा झाल्यामुळं त्याच्या लीला ह्या वेगळ्या झालेल्या आहेत. आपण पुढची एक चांगली लीला तुम्हाला आवडेल अशी पाहणार आहोत. तोपर्यंत या बाळलीलेला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. जय श्रीकृष्ण.